हॅलो, तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। MHT CET ही परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि या परीक्षेसंदर्भातील एक महत्त्वाची सूचना तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे, त्यासाठीचा हा व्हिडिओ। आज पहिला दिवस होता परीक्षेचा, तर तुम्हाला माहिती आहे की परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासाचा कालावधी आहे। जेव्हा तुम्ही लॉग इन करता परीक्षा सुरू होते तेव्हा तुमच्यासमोर एका कोपऱ्यामध्ये वॉच दिलेलं असतं, जिथं तुम्हाला 180 मिनिटं दिसतात। ती मिनिटं सुरू होतात आणि त्यातली पहिली 90 मिनिटं आहेत ती फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयासाठी मिळतात। म्हणजे पहिल्या 1.5 तासामध्ये तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री हा विषय सॉल्व करायचा आहे आणि 1.5 तास झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची ती टेस्ट सबमिट होते आणि लगेचच तुमची मॅथमॅटिक्सची टेस्ट सुरू होते आणि पुढचा जो 1.5 तास आहे तो तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी मिळतो। परंतु वरती 180 मिनिटं पडत असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की अजून टाईम शिल्लक आहे किंवा कन्फ्युजन होतं थोडंसं, परंतु तुम्ही ते व्यवस्थित बघा। जरी 180 मिनिटं असली तरी तो टोटल टाईम आहे, त्यातली पहिली 90 मिनिटं ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी असणार आहेत। ॲटोमॅटिक 90 मिनिटं झाल्यानंतर तुमची टेस्ट सबमिट होते आणि लगेच तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर सुरू होतो। त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पहिले 1.5 तास फिजिक्स केमिस्ट्री आणि नंतरचा 1.5 तास मॅथमॅटिक्स हा पेपर सोडवा। ऑल द बेस्ट।